बाळा ऐकतोय मला माहितीये, बाळाचं बाळ पण ऐकते. जे शहाणपण माणसाला त्याच्यात तारुण्यात मिळणं आवश्यक आहे, ते शहाणपण त्याला त्याच्या वृद्धावस्थेत अगदी शेवटी शेवटी सुचतं. ही मानवजातीची शोकांतिका आहे. हे दुःख आहे. म्हातारपण आल्यावर महाराज तुमचंच खरंय, तुमचंच खरंय. अरे तरुणपणी काय केलं? तुमचंच खरं. आता खरं असून करतोस काय? तोंडातले दात पडले. आता काय करतोस? नाही म्हणले आता तुम्ही मला मंत्र द्या की. अरे मंत्र दिला पण म्हणता कसा येणार? अरे नाही द्या की. दिला. म्हणलं म्हण राम. केलं सुरुवात. महाराजांनी सांगितलं राम म्हणायला. केली सुरुवात. जातो म्हणायला लांब लांब. तोंडात दाब नाही तर राम येतोय कुठलं? लांब लांब. मी म्हणलं काय म्हणता बाबा? म्हणलं तुम्ही सांगितलेलंच म्हणतोय. म्हणलं म्हणताय तुम्ही ते, पण तुमच्या तोंडात लांब येत आहे. म्हणजे काय येत आहे? कारण तरुणपणी त्याला धरला नाही ना. तो आता तुमच्यापासून लांब चाललेला आहे. आता तुमच्यापासून लांब चाललेला. आणि ज्यांच्या तोंडात दात असताना जेव्हा देवाचं नाव जे घेतात ना, त्यांचे तो किती निकट असतो, तो त्यांना सोडतच नाही वृद्धावस्थेत. मंडळी